अक्कलकोट विजय कामगार चौक येथे श्री विजयालक्ष्मी देवीची थंडी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। अक्कलकोट प्रतिनिधी। अक्कलकोट तालुक्यातील श्री विजयालक्ष्मी देवीची सालाप्रमाणे थंडी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। थंडी यात्रेनिमित्त व्यापारी बांधव व कामगार यांनी वर्गणी गोळा करून देवीच्या थंडी यात्रेला आलेल्या भक्तांना महाप्रसाद वाटप केला। यावेळी सकाळी देवीची आरती व अभिषेक केले जात आहे। यावेळी श्री मल्लीनाथ खुबा, रवी खुने, सौ सुनंदा शिरूर, सौ मंगलाबाई शिंदे, उद्धव बाळासाहेब, प्रसिद्धी प्रमुख अशोक शिंदे, रफिक शिकलगार, रमेश मुकुंद शेहापुरे, नागेश शिरू, जमादार बाबा, बसवराज कोळी, श्रीमंत माशाळकर, दिलीप पाटील, दिलीप मुसळे, रमेश कोटनीस, रफिक शिडलगारे, इस्माईल पठाण, सौ मंगला शिंदे, राकेश राठोड, अकबर अन्सारी, नागेश शिरूर, अकबर सर आदी मुकुंद शहापुरे सह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच देवीच्या थंडी यात्रेनिमित्त भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। अक्कलकोट विजय कामगार चौकामध्ये श्री विजयलक्ष्मी थंडी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तुम्ही व्यापारी उपाय पुढाकार घेतलेला आहे 16 वर्षापासून तुम्ही यात्रा थंडी यात्रा करता सार्वजनिक आणि स्थानिक लोक जे येतात यात्रेला थंडी यात्रेला किती रुपये देतात असा अंदाज म्हणजे 2000 ते 3000 100 किलोचं खीर असतंय 100 किलोचं खीर आपण 90 किलो तांदूळ होतं ते स्थानिक जे लोक आहेत आसपासच्या जे लोक आहेत ते या ठिकाणी तुम्ही थंडी यात्रा करता आणि ते थंडी यात्रा जी करता ते चांगले बाहेरचे लोक सुद्धा या महाप्रसादचा लाभ घेतात। सध्या तर या विजय कामगार चौकामध्ये देवीची थंडी यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होती आणि विजयलक्ष्मी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि प्रसिद्ध आहे। या ठिकाणी दरवर्षी थंडी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे। मी गणेश बालेराव, अक्कलकोट, सोलापूर 24 तास राहुल या मंदिर आहे 2011 पासून विजय कामगार विजय चौक या ठिकाणी जे मंदिर आहे किती वर्षापासून मंदिर अगोदर इथे स्थापना केलेल्या 2011 ला दरवर्षी आता तुम्ही थंडी यात्रा करता हो भक्तांसाठी महाप्रसाद ठेवला जात आहे हो याच्या अगोदर कोणी करत होतं नाही याच्या अगोदर देवी इथं स्थापना केलं ना तेव्हापासून करतो। किती वर्ष झालं तुम्ही 2011 म्हणजे 16 वर्ष झाले 16 थंडी यात्रा थंडीचं हेच महाप्रसाद उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रसिद्धी प्रमुख आपलं विजयलक्ष्मी माताचं थंडी यात्रा करतो 11 ते 12 वर्ष झाले। देवीची स्थापना कधी झाली 11 म्हणजे बघा 15 11 म्हणजे एप्रिल याच्या अगोदर इथे पुजारी कोण होते नाही कोण नव्हते सार्वजनिक देवी जेव्हा इथं जी आधी मंदिर स्थळ घेतली त्याच्यानंतर तुम्ही 2011 मध्ये प्रतिष्ठापना झाली। त्यानंतर तुम्ही त्याच्या अगोदर इथं सेंटर मध्ये होते। विजय कामगार चौक या परिसरामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर आहे मंदिर प्रसिद्ध असलेलं आहे। यामुळे हजारो लोक या ठिकाणी दर थंडी यात्राला उपस्थित राहतात आणि जे भक्त नागरिकांना दरवर्षी महाप्रसाद ठेवला जातो। पुन्हा मार्फत ठेवलं जातं म्हणजे मार्फत पुन्हा मार्फत ठेवलं जातं सार्वजनिक आता आपण जे पुढाकार घेतलेला आहे त्याची नावं सांगू शकतो आहेत की सुनंदा मॅडम सुरुचिरू, बालाजी रेड्डी मॅडम, बागवान, रवी कुने, मंगल शिंदे अशोक शिंदे रवी कुने आणि इस्माईल पठाण अकबर जावेद भगवान याच्यामध्ये सर्व व्यापारी आणि सर्व जातीचे या ठिकाणी येऊन थंडी यात्रा साजरा केली जाते। श्री विजय
लक्ष्मी देवीची थंडी यात्रा सालाप्रमाणे आपण या विजय कामगार चौकामध्ये साजरा केला जातो आणि यावर्षी आपण थंडी यात्रा निमित्त भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो. सर्व व्यापारी सर्व एकत्र येऊन वर्गणी गोळा करून भक्त नागरिकांना तुम्ही दरवर्षी सालाप्रमाणे भक्त नागरिकांसाठी महाप्रसाद वाटप केला जातो. यावेळी तुम्ही ते नियोजन केलेलं आहे, किती वर्षापासून करता आणि देवीची स्थापना? ही देवी आहे ना रोडच्या मध्ये होती. रोड बनवताना रोडच्या मध्ये होती. ते 2000 अगोदरपासून होती तिथे. 2011 इथं स्थापना केली काय. मग तेव्हापासून आम्ही थंडीची यात्रा सार्वजनिक म्हणून करतो. बरोबर. नवसाला पावणारे श्री मंदिर आहे, सगळ्यांना नवसाला पावते आहे. 2011 मध्ये जे होते रोडच्या पलीकडे बाजूला होती, त्यानंतर रोडवर होत असल्यामुळे तिथं स्थापना झाल्यामुळे तुम्ही या ठिकाणी स्थापना करून या ठिकाणी देवी बसवलेली. मग आता दरवर्षी तुम्ही महाप्रसाद असंच करतो ना देवीच्या यात्रा? हो. आणि किती भक्त येतात का कधी यात्रा? 1-3 हजार लोक येतात. सर्व व्यापारी सर्वत्र एकत्र मिळून तुम्ही हे वर्गणी गोळा करून हे थंडी यात्रा करता. वर्गणी गोळा करून जी होती देवी मंदिर 2019 मध्ये होती ते टायमाला कोणी करत होतं? त्यावेळेस त्यांना असंच सार्वजनिक मध्ये कोणी थंडी वगैरे करत नव्हते. करतो स्थापना पूजा वगैरे कोणी करतो? पूजा आहे ना आपले रहिवासी लोक करायचे. म्हणजे त्या टायमाला तिकडे मंदिर होतं. त्या टायमाला देवीने स्थळ त्या ठिकाणी पलीकडे बाजूला घेतली होती. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणचं स्थळ इकडं कोणी आणलं म्हणजे इथं कोणी पाठपुरावा म्हणजे तुम्ही पाठपुरावा घेतला या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी बसून आम्ही ते स्थापना करून तुम्ही त्या स्थळापासून सुरुवात करत आहे 2011 पासून. काय वर्षापूर्वी या देवीचं शिव आहे ना इथंच होतं, पण काही लोकांनी तिकडे घेऊन गेलं होतं. पण ते रोडच्या ह्याच्यामध्ये झालं तर तिनं परत आहे ना ह्या जागेत तिनं परत इथं स्थापन झाली. जागृत विजय लक्ष्मी ही लक्ष्मी जागृत देवी आहे. शहरामध्ये श्री जागृत विजय लक्ष्मी मंदिर आहे. तुम्ही भक्तांना काय संदेश देणार आहे? भक्तांना काय आवाहन करणार? जागृत लक्ष्मी देवी आहे, जे पण आहे म्हणणं पूर्ण करते, सगळं व्यवस्थित होत आहे. जे मंगळवारी आणि सोमवारी मंगळवारी आणि शुक्रवार मंगळवारी शुक्रवारी जे लोक भक्त येतात ते तिथं दर्शनाला येतात. ज्याची नवस मागतात ते पूर्ण होते. पूर्ण होते. भक्त नागरिकांनी पण या मंदिराला यावं दर्शनासाठी. येतात. देवी जागृत आहे. मग असं होतं चालू केला बा. नमस्कार, मी विजय कामगार चौक या परिसरामध्ये आहे. विजय कामगार परिसरामध्ये देवीची थंडी यात्रा होत आहे. सध्या 2011 मध्ये जी स्थापना झाली आहे देवीची श्री विजय महालक्ष्मी मंदिर आहे. जे मंदिर होतं ते शहरामध्ये जे विजय कामगार चौक आहे त्या विजय कामगार चौकामध्ये जे देवीनी जे रोड साईडला मंदिर होतं ते सध्या आता काही व्यापारी आणि काही लोकांनी या ठिकाणी स्थापना करून जे व्यापारी लोक आहेत, आपलेकर आहेत, कोगोकर आहेत, जे लोक आहेत व्यापारी लोक या ठिकाणी एकत्र येऊन समाजाचे सर्व समाजाचे एकत्र येऊन देवीची किती वर्षापासून आपण जे आता तुम्ही व्यापारी लोकांनी पुढाकार घेतलेला आहे? 16 वर्षापासून तुम्ही थंडी यात्रा करता सार्वजनिक. आणि स्थानिक लोक जे येतात यात्रेला थंडी यात्रेला किती लोक येतात असा अंदाज? म्हणजे 2000 ते 3000. 100 किलोचं खीर असतंय. 100 किलोचं खीर आपण 90 किलो तांदूळ होतं. ते स्थानिक जे लोक आहेत 8-7 जे लोक येतात ते या ठिकाणी तुम्ही थंडी यात्रा करता आणि ते थंडी यात्रा जी करता ते चांगले बाहेरचे लोक या महाप्रसादचा लाभ घेतात. सध्या तर या विजय कामगार चौकामध्ये देवीची थंडी यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होते आणि विजय लक्ष्मी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी थंडी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे. मी गणेश भालेराव, अक्कलकोट, सोलापूर 24 तास. राहुल